आज आपण एका अशा क्रांतीबद्दल बोलणार आहोत जी तलवारीने किंवा आंदोलनाने नाही झाली. ही क्रांती झाली एका शांत पण सगळ्यात शक्तिशाली हत्याराने, आणि ते म्हणजे शिक्षण. ही कहाणी आहे धोंडो केशव कर्वे यांची, ज्यांना आपण सर्वजण महर्षी कर्वे म्हणून ओळखतो. चला तर मग त्यांच्या या अतुलनीय धैर्याच्या प्रवासात सामील होऊया. विचार करा त्या काळाचा, जेव्हा एखाद्या स्त्रीचं विधवा होणं म्हणजे तिचं आयुष्य संपल्यासारखंच होतं. शिक्षण, सन्मान, स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टी तर खूप दूरच्या होत्या. उलट तिचं अस्तित्वच समाजावर एक ओझं मानलं जायचं. खरं तर तिचं आयुष्य म्हणजे जणू एका अंधाऱ्या खोलीतली जन्मठेपच होती. याच सामाजिक अंधारात 1858 साली जन्मलेल्या धोंडो केशव कर्वे यांनी हे सगळं जवळून पाहिलं होतं. स्त्रियांवर होणारा हा अन्याय त्यांना आतून कुठेतरी अस्वस्थ करत होता, आणि त्यांनी ठरवलं हे चित्र बदलायचं. पण याची सुरुवात त्यांनी कुठल्या मोठ्या आंदोलनातून नाही, तर स्वतःच्या आयुष्यातून करायची ठरवली. आणि मग 1891 साली त्यांच्या आयुष्यात एक मोठं वादळ आलं. त्यांच्या पहिल्या पत्नी राधाबाई यांचं निधन झालं. या वैयक्तिक दुःखाने त्यांना अशा एका वळणावर आणून उभं केलं जिथे त्यांना समाजाच्या कठोर नियमांना सामोरं जावं लागणार होतं. विधूर म्हणून त्यांच्यावर प्रचंड सामाजिक दबाव होता. एका लहान मुलीशी, कुमारिकेशी पुनर्विवाह करण्याचा. पण कर्वे यांच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होतं. आणि इथेच त्यांनी तो धाडसी निर्णय घेतला. समाजाची अपेक्षा होती की त्यांनी एका तरुण मुलीशी लग्न करावं, पण कर्वे यांनी काय केलं? त्यांनी समाजाच्या नियमांना थेट आव्हान दिलं आणि आनंदीबाई नावाच्या एका विधवेशी विवाह केला. ही फक्त एक वैयक्तिक निवड नव्हती, तर एका मोठ्या सामाजिक बदलाची ती सुरुवात होती. साहजिकच या लग्नानंतर कर्वे आणि आनंदीबाई यांना समाजाकडून तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. त्यांना वाळीत टाकण्यात आलं, राहायला घर मिळेनासं झालं. इतकंच काय, तर जवळच्या मित्रांनीही त्यांची साथ सोडली. एवढा विरोध होऊनही कर्वे आपल्या निर्णयावर ठाम राहिले, कारण त्यांचं तत्त्वज्ञान अगदी स्पष्ट होतं. समाज बदलायचा असेल तर आधी स्वतःला बदलावं लागतं. त्यांनी जे इतरांना शिकवायचं ठरवलं होतं ते आधी स्वतःच्या आचरणात आणून दाखवलं. ठीक आहे, त्यांनी स्वतःला तर बदललं, पण पुढे काय? चला पाहूया की कर्वे यांनी आपल्या या वैयक्तिक विश्वासाला एका मोठ्या संस्थेच्या रूपात कसं उभं केलं आणि त्यांच्या आयुष्यभराच्या कार्याला कशी सुरुवात झाली. तो दिवस होता 1 जुलै 1896. कर्वे यांनी पुण्यात विधवा महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली. ही फक्त एक शाळा नव्हती, तर एक असं सुरक्षित ठिकाण होतं जिथे विधवा महिलांना शिक्षण, सन्मान आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची एक नवी संधी मिळणार होती. पण हे हिंगणे स्त्री शिक्षण संस्था म्हणजेच विधवाश्रम चालवणं अजिबात सोपं नव्हतं. त्यांना प्रचंड अडचणींना तोंड द्यावं लागलं. समाजाचा तर तीव्र विरोध होताच, पण पैशांची पण सतत चणचण भासत होती. अनेकदा तर असं वाटायचं की आता आश्रम बंद पडणार की काय. पण या सगळ्या अविश्वसनीय अडचणींमध्येही त्यांचा एकच निश्चय होता, तो म्हणजे एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. प्रसंगी त्यांनी स्वतःच्या पुस्तकांचे पैसे खर्च केले, पण शाळा बंद होऊ दिली नाही. पण महर्षी कर्वे इथेच थांबणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांची महत्वाकांक्षा केवळ आश्रय आणि प्राथमिक शिक्षण देण्यापुरती नव्हती. त्यांचं स्वप्न याहीपेक्षा खूप मोठं होतं. आता त्यांनी सर्व महिलांसाठी उच्च शिक्षणाचं एक धाडसी स्वप्न पाहिलं. त्यांच्या मनात एक प्रश्न सारखा घोळत होता. शाळा तर सुरू झाली, मुली शिकू लागल्या होत्या, पण शाळांनंतर पुढे काय? केवळ प्राथमिक शिक्षण पुरेसं नव्हतं. जर स्त्रियांना खऱ्या अर्थाने सक्षम करायचं असेल तर त्यांच्यासाठी उच्च शिक्षणाचे दरवाजे उघडलेच पाहिजेत. आणि याच विचाराने त्यांच्या पुढच्या अत्यंत धाडसी पावलाची दिशा ठरवली. आणि मग उजाडलं ते वर्ष 1916. हे वर्ष भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाणार होतं, कारण या एका वर्षाने भारतीय महिलांच्या शिक्षणाचा संपूर्ण चेहरामोहराच बदलून टाकला. हो, शाळेनंतर पुढे काय या प्रश्नाचं हेच उत्तर होतं. 3 जून 1916 रोजी त्यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली. आज आपण त्याला SDNDT महिला विद्यापीठ म्हणून ओळखतो. ही त्यांच्या आयुष्यभराच्या प्रयत्नांची पराकाष्ठा होती. फक्त महिलांसाठी एक वेगळं विद्यापीठ ही त्या काळातील एक जवळजवळ अशक्य वाटणारी गोष्ट होती, जी त्यांनी शक्य करून दाखवली. अर्थात त्यांना नेहमीच एका टीकेला सामोरं जावं लागलं. अरे, स्त्रियांना इतकं शिकवून काय होणार आहे? यावर त्यांचं उत्तर साधं पण खूप दूरदृष्टीचं आणि सखोल होतं. ते म्हणायचे, जेव्हा तुम्ही एका स्त्रीला शिकवता तेव्हा तुम्ही एका पिढीला नाही तर अनेक पिढ्यांना शिकवता. त्यांचं हे उत्तर आजही तितकंच खरं आहे, नाही का? आता आपण त्यांच्या या आयुष्यभराच्या कार्याला मिळालेली राष्ट्रीय ओळख आणि त्यांच्या चिरस्थायी वारशाकडे वळूया. चला
त्यांच्या या अविश्वसनीय प्रवासावर एकदा नजर टाकूया. एका विधवेशी विवाह करण्याच्या वैयक्तिक क्रांतीपासून ते विधवाश्रम आणि मग देशातलं पहिलं महिला विद्यापीठ स्थापन करण्यापर्यंत त्यांचा प्रत्येक टप्पा हा प्रेरणादायी आहे. आणि तो क्षण तर किती मोठा होता. 1958 साली त्यांच्या 100व्या वाढदिवशी भारत सरकारने त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन गौरवलं. त्यांच्या 1 शतकाच्या निस्वार्थ सेवेचा हा गौरव होता. पण तेव्हाही त्यांचे शब्द बघा, किती विनम्र आणि किती मोठे. ते म्हणाले, हा सन्मान माझा नाही, तो त्या सर्व महिलांचा आहे ज्या शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. त्यांनी सर्व श्रेय त्या महिलांनाच दिलं ज्यांच्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं होतं. 1962 मध्ये वयाच्या 104व्या वर्षी महर्षी कर्वे यांचं निधन झालं. एका ध्येयासाठी पूर्णपणे समर्पित केलेल्या एका दीर्घ, अर्थपूर्ण आणि क्रांतिकारी जीवनाचा हा शेवट होता. महर्षी कर्वे यांचा वारसा आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाचा प्रश्न सोडून जातो. खरंच, केवळ दृढ निश्चयाच्या जोरावर एक सामान्य व्यक्ती लाखो लोकांचं नशीब कसं काय बदलू शकते? त्यांचं जीवन हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. हे आपल्याला दाखवून देतं की एका व्यक्तीच्या शांत पण दृढ प्रयत्नांमध्ये अख्खा समाज बदलण्याची किती मोठी ताकद दडलेली असू शकते.